सर्वांचं मनापासून स्वागत। महिलांविषयी, महिलांशी संबंधित सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक, वैद्यकीय विषयांवरील तुमच्या मनातल्या शंका, तुमचे प्रश्न यांचं समाधानकारक उत्तर आणि तज्ञांचं मार्गदर्शन देण्याचा आमचा प्रयत्न असतो सखी सह्याद्री। आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे। विषय आहे अनेक रोगांवर विना औषध, विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर उपचार उपयुक्त। शतायुषी भव, आयुष्यमान भव असा आपण नेहमीच आशीर्वाद देतो। मात्र आरोग्यपूर्ण असतील तर 100 वर्ष सुखाची, आजार असतील तर मात्र 1 वर्ष सुद्धा काढणं कठीण असतं। आजार म्हटलं की आले औषधोपचार आणि महागड्या शस्त्रक्रिया। मात्र ॲक्युपंक्चर ही एक अशी उपचार पद्धती आहे ज्यामध्ये एकही औषध दिलं जात नाही आणि गरज नसलेली महागडी ऑपरेशन सुद्धा टाळली जातात। साइड इफेक्ट्स, टॉक्सिसिटी आणि विविध भेसळीच्या या जमान्यामध्ये ॲक्युपंक्चर उपचार पद्धती एका आशेचा किरण घेऊन आपल्या समोर येत असते। काय आहे ही ॲक्युपंक्चर उपचार पद्धती, विना औषध, विना शस्त्रक्रिया उपचार पद्धती, आज आपण जाणून घेऊया। या विषयावर आपल्याला मार्गदर्शन देतील ज्येष्ठ ॲक्युपंक्चर तज्ञ डॉक्टर पी.बी. लोहिया आणि डॉक्टर सचिन लोहिया। नमस्कार डॉक्टर्स, तुमचं दोघांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत। दोन्ही डॉक्टर्सचा मी थोडक्यात परिचय करून देते। प्रोफेसर सर डॉक्टर पी.बी. लोहिया हे MBBS MD आहेत। इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सायन्सचे चेअरमॅन आहेत। वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिन बीजिंग चायनाचे ते व्हाईस चेअरमॅन आहेत। बीजिंग मेरिडियन रिसर्च सेंटर चायनाचे व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत। याशिवाय जर्मनी आणि श्रीलंका येथे सुद्धा व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत। फिजिशियन ऑफ सेंचुरी या प्रतिष्ठित पुरस्काराने आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे। आजचे आपले दुसरे डॉक्टर आहेत डॉक्टर सचिन लोहिया। डॉक्टर सचिन लोहिया हे MBBS MD ॲक्युपंक्चर आहेत, ॲलोपॅथी डॉक्टर आहेत। चायना येथील शासकीय ॲक्युपंक्चर महाविद्यालयामध्ये तसेच व्हिएतनाम येथील जागतिक आरोग्य संघटना येथे ॲक्युपंक्चरचा अभ्यास त्यांनी पूर्ण केलेला आहे। चायना येथील ॲक्युपंक्चर परिषदेमध्ये गोल्ड ऑक्स अवॉर्ड देखील मिळालेला आहे। वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे ते काउन्सिल मेंबर सुद्धा आहेत। दर्शक हो, आजच्या चर्चेमध्ये आपण विशेष करून ॲक्युपंक्चर या जागतिक आरोग्य संघटना प्रमाणित उपचार पद्धतीविषयी माहिती घेणार आहोत। या विषयामध्ये आपण मणक्याचे विकार, स्पॉन्डिलोसिस, स्लिप डिस्क, गुडघेदुखी, अर्धांगवायू, मासिक पाळीच्या समस्या आणि इतर अनेक समस्यांविषयी सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत। मार्गदर्शन घेण्यासाठी आणि प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक। आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे। मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे। आमचे 2 क्रमांक आहेत। पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050। या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता। जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा। प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा। नमस्कार डॉक्टर्स, तुमचं पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत। आपण स्वतः सर ॲलोपॅथिक डॉक्टर असताना आपण ॲक्युपंक्चरकडे कसे वळला ही जाणून घेण्याची पहिली मला उत्सुकता आहे। मी स्वतःच नाही, मी, माझी पत्नी, माझे दोन्ही मुलं डॉक्टर सचिन, डॉक्टर सारंग, माझ्या दोन्ही सुना, सगळेच आम्ही मेडिकल डॉक्टर्स आहोत। माझं पूर्वी परळी वैजनाथ येथे ऑपरेशन बाळंतपणाचं मोठं हॉस्पिटल होतं। मी ॲलोपॅथी सोडली, त्याचं कारण ॲलोपॅथीमध्ये प्रॅक्टिस करताना माझ्या लक्षात आलं की लोक फार अपेक्षेने आमच्याकडे येतात जे आम्ही पूर्ण करू शकत नाही। बऱ्याच रोगांचा मूळ माहीत नसल्यामुळे आपण तात्पुरता लक्षणांचाच उपचार करतो, लक्षणं दाबतो। एक रोग दबला तर दुसरा उफाळून येतो। उदाहरणार्थ कोणाला दमा आहे, आम्ही औषध दिलं की दमा जातो आणि त्याला एक्झिमा सुरू होतो। त्यामुळे मला असं वाटलं की लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता आपण अशी उपचार पद्धती शोधली पाहिजे ज्यात रोगाचा मुळासकट आपण उपचार करू शकतो। सुदैवाने ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही पंचमहाभूताच्या द्वारे रोगाची तपासणी करतो की कुठे इम्बॅलन्स आहे आणि रोगाचं मूळ शोधून काढून उपचार करतो। त्यामुळे अनेक असाध्य वाटले जाणारे लोकसुद्धा ॲक्युपंक्चर नीट होऊ शकतात। याच्या व्यतिरिक्त ॲक्युपंक्चरमध्ये औषधाचा वापर नसल्यामुळे उपचार पद्धती इतर पद्धतीपेक्षा स्वस्त आहे आणि औषधाचे कुठलेही साईड इफेक्ट नाहीत। तर सिंपल, सेफ आणि इफेक्टिव्ह आणि इकॉनॉमिकल अशी ही उपचार पद्धती। अतिशय छान सजेशन केलं की सिंपल, सेफ आणि इकॉनॉमिक हे फार महत्त्वाचं आहे आजच्या युगामध्ये। डॉक्टर सचिन, मला सांगा की या उपचार पद्धतीपेक्षा ॲक्युपंक्चरचे विशेष फायदे काय आहेत इतर उपचार पद्धतींपेक्षा? विना औषध, विना ऑपरेशन आणि विना दुष्परिणाम यातच या उपचार पद्धतीचं वेगळेपण आहे।
कुठलंही केमिकल तुम्हाला आयुष्यभर खाण्यासाठी सांगितलं तर रोज आपल्या मनामध्ये येतं की आपण आजारी आहोत. तर ह्यामध्ये आपल्याला औषध कुठले घ्यायचे नाहीयेत, शिवाय कुठलंही म्हणजे बऱ्याच प्रकारे गुडघ्याचे स्लिप डिस्कचे ऑपरेशन कॉमन होत चाललेले आहेत आणि ऑपरेशन केल्यानंतरही बऱ्याचशा लोकांना नवीन काहीतरी दुसरा दुष्परिणाम झालं किंवा पाहिजे तसा परिणाम नाही झाला तर शेवटी ॲक्युपंक्चरकडे रुग्ण येतात. तर होण्याच्या आधीच जर आपण ते उपचार केलं तर आपल्याला ऑपरेशनही ते टाळता येईल. आणि तिसरी गोष्ट, विना दुष्परिणाम ह्याच्यामध्ये कुठलेही दीर्घकालीन दुष्परिणाम नाही. जसं ऑपरेशन होऊन माझ्याकडे काही रुग्ण येतात की कोणाचं लघवीचं कंट्रोल गेलेलं आहे, मणक्याच्या ऑपरेशनमध्ये कॉमन आहे. शिवाय गुडघ्याचे काही ऑपरेशन झाल्यानंतर कोणाला वाटतं की नाही मला पाहिजे तसा फायदा नाही झाला. आता माझ्याकडे सुरतला एक ENT सर्जन आहेत, त्यांचं रिप्लेसमेंट सर्जरी झालेली एका गुडघ्याची, बट ही वॉज नॉट सॅटिस्फाईड. हे स्वतः डॉक्टर आहेत आणि ते माझ्याकडे उपचारासाठी आलं. दुसरा गुडघा मी एवढा चांगला करून दिला, मला म्हणतात ह्याला पण काहीतरी कर. तर आता एकदा ऑपरेट केल्यानंतर तिथं जास्त काही करता येत नाही, थोड्या वेदना कमी करून देतात, पण जो गुडघा नैसर्गिक होता तो मी बऱ्यापैकी चांगला करून दिला. तर आपल्याला दुष्परिणाम रहित म्हणजे कुठलाही दीर्घकालीन दुष्परिणाम ॲक्युपंक्चरचे होत नाहीत. जिथं निडल लावले तिथे थोडंफार डाग वगैरे येणं किंवा कोणाला जडत्व जाणवणं ते टेम्पररी आहे, पण परमनंट असे दुष्परिणाम या पद्धतीमध्ये नाही आहेत. निश्चित. आणि अनेक वेळेला काय होतं सर की उपचार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर औषधच येतं, म्हणजे अगदी समीकरणच झालेलं आहे. तर मग हे विना औषध उपचार कसा शक्य आहे सर? इंग्रज लोकांनी इतके वर्ष राज्य केलं, दवाखाना नावाचा शब्द इथे राहिला, तर दवाखाना त्याच्यातच सगळं आलं. आपल्या डोक्यामध्ये कायमचं शिरलं की दवा खाल्ल्याशिवाय आपण नीट होणार नाही. तर बऱ्याच प्रकारे दवा न खाता सुद्धा रोग नीट होऊ शकतो. हे ॲक्युपंक्चर आपल्याला हजारो वर्षांपासून ऋषी मुनींमध्ये मर्मशास्त्र नावाचा एक शास्त्र होता, तो ॲक्युपंक्चर म्हणून चीनमध्ये विकसित झाला. आता चीनमध्ये ॲक्युपंक्चरचा एवढा जास्त वापर आहे, मी जिथे बेजिंग मेडिकल कॉलेजला होतो ते 3000 पेशंट्स दिवसाचे तिथे ओपीडी असायची. तर आता पुन्हा तेच दिवस आपल्याला भारतामध्ये आणायचे. तर या पद्धतीने ॲक्युपंक्चरचं हे महत्व आहे. सर तुम्ही आता डॉक्टर सिनियर सरांनी सांगताना पंचमहाभूतांचा विषय काढला ॲक्युपंक्चरचा, तर ॲक्युपंक्चरद्वारे रोगाचं नेमकं निदान कसं केलं जातं? ॲक्युपंक्चर पद्धतीमध्ये जसं आता ही ह्युमन बॉडी आहे, तर ह्याच्यावरती 12 पेअर्ड चेतना प्रवाह असतात. हे सगळे चेतना प्रवाह शरीराच्या आतमधले जे महत्वाचे ऑर्गन्स आहेत, महत्वाचे अवयव आहेत, ह्याच्याशी जोडलेले असतात. तर या चेतना प्रवाहांचा अभ्यास आपण नाडी परीक्षेप्रमाणे, जिभेच्या परीक्षेप्रमाणे आणि काही प्रश्न आपण रुग्णांना विचारतो, तर त्याप्रमाणे आपण ते जाणून घेतो की हा आजार नेमका कुठून सुरू झालाय. गुडघेदुखी सारखा किंवा ऍसिडिटी सारखे सामान्य जरी आजार असले तरी या उपचार पद्धतीमध्ये प्रत्येक रुग्णासाठी वापरण्यात येणारा जो उपचार आहे त्याच्या बिंदू वेगवेगळे असू शकतात. आम्ही नेमकं काय करतो, रुग्णाला तपासतो, नाडी तपासतो, जीभ तपासतो, काही प्रश्न विचारतो, जो भाग प्रभावित झाला त्याला तपासतो आणि 10 ते 12 ॲक्युपंक्चरचे जे बिंदू आहेत या शरीरावरती, तर त्यातले काही बिंदू आम्ही लिहून देतो कागदावरती. त्याच्यावरती आमचे जे तज्ज्ञ आहेत विविध सेंटर्सवरती ते उपचार देत असतात. तर ह्या प्रत्येक बिंदूचं महत्व असतो, प्रत्येक बिंदू वेगवेगळ्या आजारासाठी असतो. परंतु नाडी परीक्षणामध्ये जसं ऍसिडिटी आहे, तर ती ऍसिडिटी यकृत म्हणजे लिव्हरच्या उष्णतेमुळे आहे, पोटाच्या उष्णतेमुळे आहे, मोठ्या आतड्याच्या उष्णतेमुळे आहे किंवा मानसिक म्हणजे मेंदूच्या चेतना प्रवाहाशी निगडीत आहे. तर ते नाडीमध्ये आपण जाणून घेतो. असं नाही की ऍसिडिटी म्हणजे हे नेमकं हे औषध घ्यायचं जसं आपण मेडिकलवर घेतो. ह्याच्यामध्ये त्याचं कारण जर शोधलं तर त्याचं परमनंट इफेक्ट तुम्हाला मिळू शकेल. आणि टेम्पररी करायचं तर ॲक्युपंक्चर ऑल्सो वर्क्स लाईक मॅजिक. त्याच्यामध्ये तुमच्या वेदना कुठल्याही भागच्या तात्पुरत्या जर दाबायच्या असतील तर ते आपण 1 किंवा 2-3 दिवसामध्ये ते कमी करू शकतो. पण दीर्घकालीन तुम्हाला गुण हवा असेल, त्या जॉईंटमध्ये लुब्रिकेशन कमी झालेलं ऑइल वाढवायचं असेल तर शरीराचा अभ्यास करून, त्याला सखोल अभ्यास करून त्यावर उपचार द्यावा लागतो. निश्चित. हे फार तुम्ही छान माहिती दिली की नुसती ऍसिडिटी नाही, म्हणजे फक्त ऍसिडिटी आहे म्हणून उपचार करणं, त्याच्या मागचं जे कारण आहे ते जाणून घेऊन ॲक्युपंक्चर उपचार पद्धती ही चांगली ट्रीटमेंट देत असते. नेमकी याची उपचार पद्धती कशी असते आणि ह्याचा अवधी काय असतो मग सर? हे आता आपण जे बोललो ते सामान्य आजारांवर बोललो, पण किडनी, लिव्हर किंवा जे मंदबुद्धीचे मुलं असतात ह्याच्यामध्ये पण त्या पर्टिक्युलर अवयवाला, त्या पर्टिक्युलर मेंदू असेल किंवा हृदय असेल किंवा किडनी असेल, लिव्हर असेल, त्याला एनर्जी का कमी पोचते त्याचं कारण आपण शोधून काढलं तर ते दुरुस्त होण्यासाठी मदत होते. ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीमध्ये आपण जे उपचार करतो ते हे अशा एक सूक्ष्म निडल्स असतात, सुया असतात. तर ते प्रत्येक पेशंटला आम्ही नवीन वापरतो.
तर या इओ स्टरलाइज म्हणजे इथिल ऑक्साईड स्टरलाइज, जसं आपल्याला इंजेक्शनच्या बाहेर निडल मिळतात तसंच पद्धतीने स्टरलायझेशन असतं. अगदी बारीक सूक्ष्म निडल आहे, आपल्यालाही म्हणजे टेलिव्हिजन संचावर दिसत नसेल दिसत पण एवढी नाही, सूक्ष्म इतकी आहे. सूक्ष्म आहे तर ही निडल आपण या पद्धतीने पॉइंट वरती लावतो. आता मी स्वतः ही लावली. हा पॉइंट आहे LI4, म्हणजे ज्या वेदना असतात आपल्या शरीराच्या त्या कमी करण्यासाठी हा पॉइंट आहे. परंतु दाखवतो मी यासाठी आहे की हे असं निडल लावताना आपल्याला काही विशेष त्रास होत नाही, शिवाय ती निडल काढली तर तिथून ब्लिडिंग असं विशेष काही होत नाही. तर या पद्धतीने एक ट्रीटमेंट आहे. पण सुया बघितलं की लोकांना भीती वाटते, तर ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे लेझर नी पण स्टिम्युलेशन आपल्याला देता येतं, पण ते थोडं महागडं पडतं, खर्चिक होतं, त्याच्यामुळे आपण ते टाळतो. आणि शिवाय मॉक्सिबशन म्हणजे एक चीनी वनस्पती आहे, त्याच्याने शेक देऊन काही बिंदूंना आपण शेक देतो, ते मॉक्सिबशन नावाची पद्धती आहे. प्लम ब्लॉसम हॅमर आहे, बारीक सूक्ष्म निडलचा एक हॅमर असतो, काही पेशंट्सला ते आपण त्या पॉइंट्सवरती हिट करायला सांगतो. असे विविध वेगळे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला जर सुयाची भीती वाटत असेल तर अगदी इलेक्ट्रोड पण असतात छोटे, ते लावूनही आपण ते उत्तेजित करू शकतो पॉइंट. अच्छा. या पद्धतीने भीती वाटणाऱ्यांसाठी हे पण आहे. परंतु चीन सारख्या एवढ्या मोठ्या देशामध्ये एवढे निडल्सचा वापर आणि ते अगदी सूक्ष्म आहेत, लहान लहान मुलं सुद्धा हसत खेळत घेतात, उलट ऍडिक्ट होतात आणि आई वडिलांना घेऊन येतात पुन्हा ट्रीटमेंटसाठी. तर त्याच्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही आणि निर्जंतुक देखील आहे. निश्चितच. आणि सर, जेव्हा आपण म्हणता की निदानाची पद्धती आहे, तर ही नेमकी पंचमहाभूत निदानाची पद्धती आपण कशा प्रकारे ठरवता? पंचमहाभूताप्रमाणे म्हणजे आता मी तुम्हाला जसं सांगितलं, नाडीचं परीक्षण, जिभेचं परीक्षण, त्याचप्रमाणे आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा नवीन गोष्टी विकसित झालेल्या आहेत. जसं आता तुम्हाला एक लॅपटॉपवरती मी ग्राफ दाखवतो, आम्ही जे रुग्णांसाठी करतो. आपण आता तो ग्राफ बघूया. तर या ग्राफमध्ये हे सगळे चेतना प्रवाह, येल्यू म्हणजे लंग, पीसी, पेरिकार्डियम, हार्ट, या स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, लिव्हर, किडनी, असे हे सगळे चेतना प्रवाह विविध. तर आता ह्याच्यामध्ये ही एक नवीन पद्धती विकसित झाली आहे ज्याच्यामध्ये आपण काही बिंदूंवरती इलेक्ट्रोड सारखा प्रोब ठेवून ECG प्रमाणे आपण त्या ठिकाणी किती कंडक्शन आहे मेरिडियनमध्ये ते आपण शोधून काढतो. त्याप्रमाणे ती जी चेतना प्रवाह आहे त्याच्यामध्ये कुठे बिघाड झालेला असेल किंवा त्याच्यामध्ये ताकद किती आहे, उष्णता आहे, ह्याच्यामध्ये जे पाहताय आपण रेड म्हणजे उष्णता, ब्लू म्हणजे विकनेस. तर या पेशंटच्या केसमध्ये यकृतमध्ये उष्णता दिसते, त्या उष्णतेमुळे आणखी कुठल्या अवयवावर परिणाम झालेला आहे का? होऊ शकतं की तो परिणाम HT म्हणजे हृदय नावाच्या चॅनलवर झालेला आहे, यकृताच्या एनर्जीचा थोडा अतिरेक झालेला आहे शरीरावर, त्याच्यामुळे तिथे परिणाम होऊन तो जरा कमजोर झालेला आहे. तर या पद्धतीने आपण तो आणखी सोप्या पद्धतीने शोधतो. आणि महत्वाचे जे 10-12 बिंदू असतात ते फार महत्वाचे, ते जर तुमचे प्रॉपर सिलेक्टेड असतील तर तुम्हाला रिझल्ट फारच उत्तम भेटतात. त्याच्यामुळे महत्वाचं हे परीक्षणच आहे आणि त्याच्यानंतर लिहिलेले बिंदूच आहे. बरोबर. म्हणजे मूळ जो गाभा आहे. हा सर, एक महत्वाची गोष्ट हे की ॲक्युपंक्चरचे परिणाम हे ॲक्युपंक्चरिस्ट टू ॲक्युपंक्चरिस्ट वेगवेगळे येतात. ॲलोपॅथीमध्ये कसं असतं, डायबिटीस आहे तर डायबिटीसला इन्सुलिन पेशंटने दिलं स्वतः किंवा डॉक्टरने दिलं किंवा नर्सने दिलं तरी इफेक्ट एकच असतो, कारण वी आर गिव्हिंग अ पर्टिक्युलर क्वांटिटी ऑफ इन्सुलिन. ॲक्युपंक्चरमध्ये पॉईंट सिलेक्शन जरी करेक्ट केलं तरी त्याची म्हणजे एक्झॅक्ट लोकेशन, एक्झॅक्ट डायरेक्शन आणि एक्झॅक्ट खोली, डेप्थ, हे असे बरेच फॅक्टर असतात. जसं आपल्याला कुलूप उघडायचं असेल तर किल्ली ही कुलपाच्या छिद्रातच गेली पाहिजे तरच उघडेल. तसं एक्झॅक्ट ॲक्युपंक्चर पॉइंटवर लावलं, त्याची डेप्थ करेक्ट असेल आणि डायरेक्ट करेक्शन असलं तरच चांगला रिझल्ट येतो. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरचे रिझल्ट वेगळे आहेत. बरोबर. म्हणजे म्हणून अनुभव खूप महत्वाचा असतो. निश्चितच. म्हणजे आपण मार्गक्रमण करतोय पण ते योग्य दिशेने जर असेल तरच ते मार्गक्रमणाला वर्क आपण असं म्हणू शकतो. असं आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे. संतोष फडके प्रश्न विचारतायत डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम, मला प्रश्न विचारायचा आहे. बोला. हा, तो प्रश्न असा की हायपोथायरॉइडचा त्रास असेल, हायपोथायरॉइडचा, आणि त्याच्यामध्ये शरीराला सूज येत असेल आणि वजन वाढत असेल, ॲक्युपंक्चर ते कमी होऊ शकतं का, तर किती काढावे लागतो? ठीक आहे. संतोषांचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. या प्रश्नावर सर जरूर मार्गदर्शन करतील. थायरॉइड विषयी प्रश्न होता, काय सांगाल त्यांना? थायरॉइड ग्लँड जो असतो आपल्या शरीरात, ते थायरॉक्सिन नावाचा हार्मोन तयार करत असतं जे मेटाबॉलिझमशी संबंधित असतं. हायपोथायरॉइडचा अर्थ थायरॉइड काम कमी करतं, त्यामुळे थायरॉक्सिन कमी निर्माण होतं, त्यामुळे पेशंटच्या सगळ्या ज्या क्रिया असतात त्या शिथिल होतात. त्याचा पल्स कमी होतो, BP कमी होतो, माणसाला सुस्ती येते, काम करावं वाटत नाही, आणि 2 सेलच्या मध्ये फायब्रस टिश्यू जमा झाल्यामुळे शरीरावर सूज येते, ज्याला आम्ही ॲलोपॅथीमध्ये मिक्स इडिमा म्हणतो.
याच्यात जास्त कॉमन आमच्याकडे जे पेशंट येतात ते 30 ते 40च्या एज ग्रुपमधल्या महिला येतात, ज्या मोटापासाठी येतात, म्हणजे लठ्ठपणा कमी करण्यासाठी. त्याआधी डायटिंग करतात, एक्सरसाइज करतात, त्याच्यामुळे वजन कमी होत नाही म्हणून आमच्याकडे येतात. तर हायपोथायरॉइडमध्ये जो लठ्ठपणा येतो तो डायटिंग किंवा एक्सरसाइजने कमी होत नाही, कारण त्याचं मूळ कारण वेगळं आहे. थायरॉइड ग्लँड काम कमी करतो. एखादा माणूस जर काम करत नसेल तर आपण काय करतो, त्याला हलवून उठवतो किंवा एक थोबाडीत मारतो, ओट ओट काम कर. तसं आम्ही ॲक्युपंक्चरनी टोचून, सुयाने टोचून त्या ग्लँडला काम करायला लावतो. फक्त थायरॉइडच नाही, हायपर थायरॉइड किंवा हायपोथायरॉइडच्या व्यतिरिक्त हार्मोन्सशी संबंधित जेवढे विकार आहेत, इन्क्लुडिंग डायबिटीज, त्या सगळ्याला ॲक्युपंक्चर हे अत्यंत उपयोगी आहे. पण प्रत्येक केसमध्ये पॉईंट हे वेगळे असणार, तर त्याचं कारण आपल्याला शोधून काढावं लागतं. सर, आणि एक अतिशय महत्वाचा आजार जिथे ॲलोपॅथीमध्ये खरंच काही विशेष उपचार नाहीये ते म्हणजे अर्धांगवायू किंवा चेहऱ्याचा लकवा. ह्यामध्ये काही आपण ॲक्युपंक्चरने मदत करू शकतो का? अर्धांगवायू खूपच कॉमन आहे, त्याला आम्ही हेमिप्लेजिया म्हणतो. अकॉर्डिंग टू ॲलोपॅथी आपल्या मेंदूमध्ये ज्याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, ब्लड प्रेशर एकदम जर वाढलं, त्याचं खूप औषध नाही घेतलं किंवा कुणाचे भांडण झालं तर ब्लड प्रेशर वाढल्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होतो, आणि त्याच्यामुळं डावीकडे जर रक्तस्राव असेल तर उजवी बाजू जाते, उजवीकडे असेल तर डावी बाजू जाते. ॲक्युपंक्चरप्रमाणे याच्या व्यतिरिक्त शरीर ओलं असताना जर थंड हवा शरीराला लागली तर त्याच्यामुळे सुद्धा पॅरालिसिस होऊ शकतो. म्हणून मराठीत त्याला अर्धांग वायू म्हणतो आपण. अच्छा. वायूमुळे होतो. साधारणतः 45-50च्या नंतर हे कॉमन आहे. ॲक्युपंक्चरचे रिझल्ट एकदम चांगले आहेत. आमच्याकडे केजचे एक पेशंट होते, त्यांना डावी बाजू पूर्ण गेली होती. ते 8 दिवसांनी आमच्याकडे आले आणि 5 ते 6 दिवसात 100% चांगले झाले. बीडच्या एक VIP पेशंट होते आमच्याकडे, एका लग्नाला गेले आणि लग्नामध्ये त्यांना अर्धांगवायू झाला. त्यांना गिळायला त्रास सुरू झाला, म्हणजे एक बाजू तर गेली होती, गिळणं आणि बोलणं बंद झालं. त्यांना औरंगाबादला आणलं होतं आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी, आणि 7-8 दिवसामध्ये गिळणं बोलणं सगळं नॉर्मल झालं आणि ते चालायला लागलं. खूप चांगलं आहे. मात्र पेशंट उशिरा आला तर फायदा कमी होतो आणि उपचाराचा अवधी वाढतो. सर, आणि चेहऱ्याचा जो लकवा असतो त्याच्यावर सुद्धा? चेहऱ्याचा लकवा सुद्धा खूप कॉमन आहे, त्याला आम्ही बेल्स पॉल्सी म्हणतो ॲलोपॅथीमध्ये. हैदराबादला आमच्याकडे एक मुलगी आली होती, डोक्यावरून स्नान केलं आणि आपल्या फॅन खाली केस वाळवायला बसले. अच्छा. मी आता जे बोललो की शरीर ओलं असताना हवा लागली की पॅरालिसिस होतो. तिला लगेच एक साईड तिची वाकडी झाली. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आली आणि फक्त एका सिटिंगमध्ये 100% चांगले झाले. याच्यात सुद्धा पेशंट ताबडतोब झाला तर लगेच नीट होतो, मात्र उशिरा आला तर वेळ लागतो. आणि सर, ऍक्सिडेंटमुळे सुद्धा अनेक वेळेला पॅरालिसिस होतो, तर ह्यावर सुद्धा आपण उपचार करू शकतो का? ऍक्सिडेंटमुळे मानेचा मणका जर मोडला तर दोन्ही हात दोन्ही पाय जातात, लघवी संडासचा कंट्रोल जातो. आणि खालच्या बाजूला डॉर्सल किंवा खाली कमरेचा जर मणका मोडला तर दोन्ही पाय आणि संडास लघवी बंद होते. आमच्याकडे औरंगाबादच्या जवळ गंगापूर नावचं गाव आहे, तिथल्या एका पेशंटचा 12वा थोरॅसिक व्हर्टिब्रा, त्याचे 6 तुकडे झाले. स्पायनल कॉर्ड पूर्ण डॅमेज झाला, त्याचं चालणं फिरणं बंद झालं, लघवी संडास बंद झाली. एका हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी गेला. डॉक्टरनी फ्रँकली सांगितलं की ऑपरेशन करतो आम्ही, पण ऑपरेशन केलं तर तू चालणार नाही कारण स्पायनल कॉर्ड डॅमेज आहे. मग तिथून आमच्याकडे आला. मी त्याला सांगितलं अकॉर्डिंग टू नोन सायन्स तू नीट होऊ शकत नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे नोन सायन्स फक्त 10% आहे, 90% तर आम्हाला माहीतच नाही काय. तर मी म्हणलं तुला प्रयत्न पाहायचं करू आम्ही. मी स्वतः एक त्याची पद्धत डेव्हलप केली की स्पायनल कॉर्ड डॅमेज झाला तर त्याला चांगलं कसं करायचं. आणि बिलीव्ह मी, फक्त 8 दिवसामध्ये हा गंगापूरचा पेशंट 100% चांगला झाला. दोन्ही पाय चांगले झाले, लघवी संडासचा कंट्रोल आला. आमच्या औरंगाबादच्या एका जागतिक परिषदेत आम्ही त्याला प्रेझेंट केलं होतं. चीन, जपान, हाँगकाँग, अमेरिका बऱ्याच ठिकाणचे डॉक्टर आले होते. माझे बरेच स्टुडंट हे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. तिथं ही केस दाखवली, सगळ्याला आश्चर्य वाटलं फार. चीनच्या डॉक्टरने त्याला बुक्या मारून पाहायला, उडबशा करायला लावल्या आणि त्याला विचारलं की तू वजन उचलू शकतो का. तो म्हणला आधी मी 70 किलोचं पोतं पाठीवर घेत होतो, आता मणका मोडला, डॉक्टर लोहेने उपचार केला, इतका चांगला झालो की आता 110 किलोचं पोतं मी पाठीवर घेऊ शकतो. म्हणजे इतक्या प्रकारे आपण जिथे आशेचा किरण नाहीये, म्हणजे पॅरालिसिस सारख्या ठिकाणी आपल्याला फक्त काही विशिष्ट औषधोपचार करून आपण बरे होऊ शकतो, तिथे पूर्णतः बरं होणार आहे, म्हणजे काही व्यंग न राहता बरं होणं हे ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीची निश्चितच कमाल आहे. सर, जेव्हा आपण म्हणतो की ॲक्युपंक्चर पद्धती ही विशेष करून पेनसाठी किंवा वेदनेसाठी वापरतो, डॉक्टर सचिन मला सांगा की गुडघ्यांची रिप्लेसमेंट, आजकाल आपण बघतो गुडघेदुखी खूप कॉमन झालेली आहे, तर ही शस्त्रक्रिया सुद्धा ॲक्युपंक्चरने टाळता येऊ शकते का? सर्वप्रथम गुडघेदुखी कुठला आजार नाहीये,
म्हणजे तुमचं वय जर 50 असेल तर आतमध्ये गुडघ्याचं जे वय आहे ते 60 झालेलं असेल, तर ह्याला आपण गुडघेदुखी म्हणायचं थोडक्यात. गुडघेदुखीत होतं काय नेमकं की 2 हाडांच्या मध्ये जे कार्टिलेज असतात ते सामान्यतः ऑइल तयार करत असतात. जर त्याच्यात ऑइल तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती जर मंदावली तर 2 हाडांच्या मध्ये घर्षण सुरू होतं आणि 2 हाडांच्या मधली जी कुर्च्या आहे ती घासून घासून पातळ होते. मग आपण एक्सरे काढतो आणि बरेचसे पेशंट म्हणतात आमच्या गुडघ्यात गॅप आला, आमच्या गुडघ्यात गॅप आला. ऍक्च्युअल मध्ये एक पर्टिक्युलर वयानंतर ही जी चकती आहे ती घासतच असते. 70-80 वर्षाच्या वयाच्या माणसाचा जरी एक्सरे काढला तर थोडंफार त्याच्यामध्ये चकती घासलेली निघणारच. आपल्या उपचाराने त्या गुडघ्यामध्ये जी सूज आलेली असते ती कमी होते. ती सूज कमी झाली तर आतमध्ये ज्या कार्टिलेज आहेत ते पुन्हा पहिल्यासारखं ऑइलिंग तयार करायला सुरू करतात. ते ऑइलिंग तयार करायला सुरू केल्यानंतर घर्षण कमी होतं आणि दुखणं बंद होतं. परंतु मी जसं पहिले बोललो की या गुडघ्यामध्ये जे ऑइलिंग कमी झालंय ते वयाप्रमाणे झालं असेल तर पंचतत्वाप्रमाणे आमच्या माहितीप्रमाणे म्हणजे ॲक्युपंक्चर माहितीप्रमाणे किडनीचं जे एनर्जी चॅनल असतं त्याच्यात एनर्जी कमी होते म्हणून ह्याच्यामध्ये ऑइलिंग कमी होतं. पण तेच जर कमी वयात झालं असेल, बऱ्याचशा लेडीजला पाळी जाते त्यावेळेला संधिवातासारखा आजार किंवा गुडघेदुखी सुरू होतं, तर त्याच्यामध्ये कारण मात्र वेगळं असतं. त्याच्यामध्ये आपल्याला हॉर्मोनल इम्बॅलन्स प्रमाणे त्यांच्या शरीरामध्ये मांसपेशींमध्ये जे आहे त्याच्यात शिथिलता आली आहे का, त्याच्यामुळं गुडघ्यावर जास्त अतिरिक्त दबाव आलाय का आणि त्याच्यामुळं ऑइलिंग कमी झालंय का, असे विविध वेगवेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. गुडघेदुखीचे माझ्याकडे अगदी आता 12 वर्षाचा मुलगा म्हणजे जो क्रिकेट खेळतो, माझ्या मुलासोबत खेळत होता, तर त्याच्या गुडघे दुखत होते. तर मी जाऊन पाहिलं की याचे गुडघे दुखतात, तर माझ्याकडे घेऊन आले त्याचे पालक. फक्त 7 दिवसामध्ये पूर्ण गुडघेदुखी या मुलाची बंद झाली. परंतु गुडघे का दुखले? 10 किलो वजन झटपट एकाच महिन्यामध्ये कमी केलं. तर त्याच्यामध्ये बॉडीचं न्यूट्रिशन कमी झालं, रोजचं वर्किंग चालू होतं, त्याच्यामुळे हे गुडघेदुखी सुरू झाली, ओव्हर एक्झर्शन. तसंच माझ्याकडे एक मुलगी आली होती, ती पोलीस प्रशिक्षणासाठी लांब उडी टाकावी लागते, तर त्याच्यामध्ये तिचा पाय मुरगळला आणि गुडघ्यामध्ये जी कुर्च्या असते ती फाटली आणि लिगामेंटला पण थोडा टिअर झाला. ऑर्थोपेडिक सर्जनकडे गेले, ते म्हटले की ऑपरेशन करता येईल पण ह्याच्या पुढे ते कधी लांब उडी वगैरे टाकता येणार नाही, ते सगळं विसरून जातो. माझ्याकडे उपचारासाठी आले. मी म्हणलं की ह्याच्यातली सूज मी तुम्हाला कमी करून देतो, दुखणं पण पुष्कळसं कमी होईल, परंतु पायामध्ये आपल्याला ताकद वाढण्यासाठी काही व्यायाम थोड्या दिवस करावे लागतील, त्याच्यानंतर हे सगळं शक्य आहे. गुडघ्याचं दुखणं अवघं 10 ते 15 दिवसात पूर्ण संपलं आणि त्याच्यानंतर सूजही संपली. ती मुलगी परत पोलीस प्रशिक्षणासाठी गेली, आज तिथं भरती पण झालेली आहे. म्हणजे ह्या मुलीचं माझ्या ट्रीटमेंटमुळे ती तिथे कामाला लागली. अशा बऱ्याचशा गुडघेदुखीच्या, आता माझ्याकडे एक वृद्ध महिला होती ट्रीटमेंटला, ती म्हणली माझी एकच इच्छा आहे की मी क्रॉस कंट्री अमेरिकाचा टूर करायची इच्छा आहे, पण माझी गुडघेदुखी बरी झाली तरच मी हे करू शकेल आणि रिप्लेस जरी केलं तर एवढं मला करता येईल असं शक्य वाटत नाही. ट्रीटमेंट आपण सुरू केली, त्या ट्रीटमेंट साधारण 4 ते 5 महिन्यात प्रत्येक महिन्यात 10-10 दिवस केली, परंतु ही महिला एकटी क्रॉस कंट्री अमेरिका टूर करून आली. मला ती मागे लागते की तुम्ही टीव्हीवरती माझं दाखवा भाष्य, परंतु ते काही कारणास्तव असे पेशंट आम्हाला समोर टीव्हीच्या समोर आणता येत नाही, त्याच्यामुळे नाही. अदरवाईज असे पुष्कळ केसेस केले. शिवसेनेच्या माजी महिला आमदार नीला देसाई या गुडघेदुखीसाठी आल्या होत्या. त्यांना मांडी घालता येत नव्हती, पायऱ्या चढता येत नव्हत्या, खूपच त्रास होता. 2-3 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये 100% चांगल्या झाल्या. आणि आज आपण मला काल परवाच त्यांचा फोन आला की 6 महिन्यापासून काहीच त्रास नाही मला. म्हणजे गुडघेदुखी ही एक स्वतः व्याधी नसून त्याची इतर अनेक कारणं आहेत आणि ज्याचा पूर्णतः अभ्यास ॲक्युपंक्चरमध्ये केला जातो, त्याचं शास्त्रीय निदान केलं जातं आणि मग त्याच्यावर उपचार पद्धती हमखास केली जाते आणि पूर्ण गुडघेदुखी आणि विशेष करून ऑपरेशन जी अतिशय महागडी आहे ती पण टाळली जातात. सर, जेव्हा आपण म्हणतो की विविध ऑपरेशन्स टाळली जातात, आजकाल आपलं युग आहे कम्प्युटरचं युग आहे, जास्तीत जास्त लोक हे कम्प्युटरवर बसून कामं करत असतात, त्यामुळे मानदुखी, कंबरदुखी ह्या गोष्टी म्हणजे जे मणक्यांचे विकार आपण म्हणतो हे वाढीला लागलेले आहेत, तर ह्याच्यावर आपण काही उपचार करू शकतो का? ह्याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणायचं आता. आणि या लाईफस्टाईल डिसऑर्डर आता कोणाला वागवू नये, प्रत्येकाला अशा काहीतरी समस्या होणारच आहेत, परंतु ते थोडक्यात जर अटकून टाकायचे असतील तर सुरुवातीलाच उपचार करावा. ज्या वेळेला मान अवघडते, कंबर अवघडते, दुखणं असतं त्यावेळेला उपचार करा. ज्या वेळेला मग पायात मुंग्या सुरू होतात, बधीरपणा सुरू होतं, पाय दुखतो, मग ह्याचा अर्थ मणक्यामध्ये नस जास्त दबत चाललेली, ह्याला मग नंतर हळूहळू स्लीप डिस्क नावाचं
आजार सुरू होतो. सुरुवातीला स्पॉन्डिलोसिसमध्ये फक्त मणक्यांमध्ये झीज झालेली असते, ती पटपट भरून काढता येते. ॲक्युपंक्चरने जिथे झालेली झीज तिथं आपण ट्रीटमेंट दिली ती पटकन ओसरते. आणि जर ह्याच्या पुढच्या स्टेजला स्लिप डिस्क म्हणजे काय, 2 मणके येत आहे, या 2 मणक्यांच्या मध्ये अशी चकती असते टायर ट्यूब सारखी. ही टायर ट्यूब सारखी चकती आणि ही स्पायनल कॉर्ड मज्जारज्जू, हा मणका ही चकती आणि ही मज्जारज्जू. तर ही गादी बाहेर फुगून आली, उजव्या साईडनी दाबली तर उजवा पाय दुखेल, किंवा मानेत दबलेला असेल तर उजवा हात दुखेल, हाताला मुंग्या येतील, बधीरपणा होईल. जास्तच नस दबली तर हात कमकुवत देखील होऊ शकतो. तर अशा वेळेला ऑपरेशन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात, म्हणजे लॅमिनेक्टॉमी करणार, किंवा ही जी डिस्क आहे त्याला डिसेक्टॉमी म्हणजे ही डिस्क कापणार आणि ही जी स्पायनल कॉर्ड आहे ती मोकळी करणार. पण हे करताना जर या स्पायनल कॉर्डला धक्का लागला तर खालती पायामध्ये कायमचा बधीरपणा येण्याची भीती असते, किंवा लघवीचा शौचाचा कंट्रोल जाण्याची भीती असते. तर अशा वेळेला आपण ॲक्युपंक्चरने काय करतो, ॲक्युपंक्चरने आपण ऑपरेशन करत नाही, पण त्या ठिकाणी आपण ॲक्युपंक्चरच्या निडल लावून तिथं जी सूज आलेली असते ती कमी करतो, आणि 2 मणक्यांमध्ये जो लवचिकता कमी झालेली आहे त्याच्यात लुब्रिकेशन केलं तर त्याच्यामध्ये लुब्रिकेशनने ही नस जी आहे ती मोकळी होते. ती मोकळी झाली नस थोडी पण 5-10% मोकळी झाली तर पेशंट, अगदी माझे बरेचसे पेशंट आहेत, 5 ते 7 दिवस उपचार झाला की ते म्हणतात डॉक्टर साहेब दुखणं आता जवळपास संपलेलं आहे, बंद करावं का उपचार. पण ते 5-10% मागे गेलेली जी नस आहे ती पुन्हा दाबणार. चोर दारातच आहे, त्याच्यामुळे पुन्हा चोरी करण्याची संधी प्राप्त आहे. तर त्याच्यामुळे आपण तसं करू नये. जसं डॉक्टरनी मार्गदर्शन केलंय तसं एक 3-4 महिने आपण उपचार केला तर ती हळूहळू गादी पूर्ण ओसरते. नैसर्गिकपणा जोपासून पाठीचे जे मणके आहेत त्याच्यामध्ये जे मांसपेशी आहेत त्या तशा बळकट पुढे केल्याने पुन्हा असे त्रास होणार नाही. माझ्याकडे बरेच आपण सर्व्हिसिंग करतो ना, स्कूटरला किंवा कारला सर्व्हिसिंग करतो. सर्व्हिसिंग केले की पुढे काही दिवस गाडी चांगली चालते. तसं एकदा जर 3-4 महिने उपचार केला मणक्याचा, मानेच्या किंवा कमरेचा, तर पुढे 10 वर्ष 15 वर्ष अर्थात काळजी घेतली तर पेशंटला काही त्रास होत नाही. थोडक्यात आम्ही सर्व्हिसिंग करतो. म्हणजे कापाकापी कुठेही करायला लागत नाही, विना ऑपरेशन आणि विना औषधोपचार अशी ही उपचार पद्धती. आपल्याला एक प्रश्न आलेला आहे, रामचंद्र भोसले प्रश्न विचारतायत सोलापूरवरनं. नमस्कार. माझा मुलगा वय वर्ष 28 आहे, त्याचं 18 डिसेंबर 16ला झाला होता. तिथल्या कोणी तो आज बरा झाला पूर्ण नव्हता. रामचंद्रजी तुमचा पुन्हा एकदा प्रश्न विचारा, नीट ऐकू नाही आलेला. 18 डिसेंबर 16ला त्याला एक डोळा बाहेर येत होतं वेळ चालला आणि ठीक आहे रामचंद्रजी, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. या प्रश्नावर सर जरूर मार्गदर्शन करतील. तर त्यांच्या मुलाला 18 डिसेंबर 2016 लकवा आलेला, त्याचा ट्रीटमेंट झालेली आहे ॲक्युपंक्चरची, पण त्यांना भीती अशी वाटते की पुन्हा होईल का, काय सांगू शकता? लकवा जर ट्युमरमुळे झाला असेल मेंदूतल्या, आणि ट्युमर परत जर वाढला तर होऊ शकतो. आणि लकवा जर मेंदूतल्या रक्तस्रावामुळे झाला असेल, परत जर रक्तस्राव झाला, बीपी वाढला तर त्यामुळे होऊ शकतो. त्यामुळे पेशंटला पाहूनच सांगता येईल काय करायचं. विशेष करून बघणं हे एक्झामिनेशन ऑफ द पेशंट. सर, आपण जेव्हा गुडघेदुखीविषयी सांगितलं, मणक्यांच्या विकारांविषयी सांगितलं, तसं एक अजूनही कॉमन विकार म्हणजे संधिवात आणि एक अनकॉमन विकार म्हणजे अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस. या दोघांविषयी काय सांगू शकता? संधिवात बरेच प्रकारचे असतात, रुमेटॉइड, रुमेटिक वगैरे वगैरे वगैरे. जास्त जो कॉमन आहे त्याला आपण रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणतो. त्याच्यामध्ये जास्त कॉमन गुडघे किंवा अँकल जॉईंट किंवा काही लोकांना शोल्डर, कुणाला एल्बो, असे वेगवेगळे जॉईंट धरले जातात. आणि एकदा जॉईंट एखादा धरला की तो पूर्ण डॅमेज होऊ शकतो. आणि ॲलोपॅथीमध्ये संधिवाताला आम्ही तात्पुरतं दाबतो गोळ्या औषध देऊन, कायमस्वरूपी काही करतात नाही. मात्र ॲक्युपंक्चरमध्ये त्याचं आम्ही ॲक्युग्राफ करतो आणि त्याचा रोग शोधून मुळासकट उपचार होऊ शकतो. माझ्याकडे परळी वजनाची एक महिला होती, तिचा 3-4 महिन्याच्या मध्ये ट्रीटमेंटमध्ये RA पॉझिटिव्हचा RA निगेटिव्ह झाला. दुसरा माझा निजामाबादचा एक डॉक्टर स्टुडंट होता, त्याला भरपूर स्टेरॉइड घ्यावे लागायचे तरी फायदा होत नव्हता. फक्त त्याला काही ठिकाणी आम्ही मॉक्सिबशन केलं आणि तो कायमस्वरूपी नीट झाला. त्याचा पण RA पॉझिटिव्ह होता, तो RA निगेटिव्ह झाला. सर, आणि अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस विषयी? अँक्युलोजिंगमुळे दोन मणक्याच्या मध्ये कॅल्शियम डिपॉझिट होतं आणि मणक्याला मणके चिटकतात आणि मग असा बाक येतो. असा बाक समोर वागता येत नाही, मागं वागता येत नाही. त्याच्यामध्ये हा जर जॉईंट धरला गेला इथला तर मग असं करता येत नाही, ही मुवमेंट होत नाही. किंवा हिप जॉईंट जर धरला
तर त्याला चाला फिरायला त्रास होतो. ॲलोपॅथीचा आम्ही हिप रिप्लेसमेंट करतो. अँकिलोजिंगला ॲक्युपंक्चरमध्ये चांगल्यापैकी उपचार आहे. माझ्याकडे एक बेळगावचा पेशंट होता, त्याला तर पूर्ण असा बाक आला होता. मी म्हणलं बाक कमी होईल की नाही सांगता येत नाही, प्रयत्न करता येईल, पण 6 महिन्याच्या उपचारात त्याचा पाठीचा बाक सुद्धा गेला होता. म्हणजे जे काही व्यंग आहे ते सुद्धा पूर्णपणे नष्ट जाऊ होते, शकतं. जाऊ शकतं. सर, डॉक्टर सचिन, जेव्हा विविध वेदनेविषयी आपण बोलतो आहे, ॲक्युपंक्चर उपयुक्त आहे. फ्रोझन शोल्डर हा सुद्धा एक अतिशय वेदनादायक आणि अतिशय जखडणारा असा व्याधी आहे. काय सांगू शकता? खूप अतिवेदना देणारा हा आजार आहे फ्रोझन शोल्डर, आणि विशेष करून रात्री झोपताना तर खूप वेदना होतात. माझ्याकडे एक बजाजमध्ये काम करणारे मॅनेजर होते ट्रीटमेंटला. ते म्हणायचे, डॉक्टर साहेब रात्री एवढं दुखतं की बाथरूममध्ये रात्री स्वतःला कोंडून घेतो आणि डोळ्यात अश्रू काढून एकदाच रडतो, त्याच्यानंतर बरं वाटतं. तर या रुग्णाला मी उपचार दिलेला, तो आपल्या ट्रीटमेंटने पूर्ण बरा झालेला. तसंच फ्रोझन शोल्डर जर फ्रेश केस असेल, म्हणजे नेमकंच 2-3 दिवसात झालेलं, तर आखडलेला खांदा, आता एक आमच्याकडे कमिशनर साहेब आहेत, त्यांच्या मिसेस ट्रीटमेंटला आल्या होत्या. त्यांचा खांदा आखडला. ते म्हणे, डॉक्टर साहब देखो ना 2-3 दिन में क्या हो गया अचानक. तर फक्त पायाच्या 2 बिंदूंना, ॲक्युपंक्चर बिंदूंना सुई लावली. परत तुम्हाला सांगतो की नाडी परीक्षेप्रमाणे आपण त्याचं कारण शोधून काढतो. त्या महिलेला डायबिटीज होता. डायबिटीजमध्ये फ्रोझन शोल्डर फार कॉमन आहे. सुरुवात अनेक लोकांना फ्रोझन शोल्डर पासूनच दुष्परिणामांची सुरू होते डायबिटीजमध्ये. तर या महिलेला नाडी परीक्षेप्रमाणे काही बिंदू आम्ही चॉईस केले, परंतु झटपट आखडण काढण्यासाठी पायावरती 2 कॉमन बिंदू आहेत, त्याच्यावरती निडल लावली आणि लगेच मोकळा झाला खांदा. तर हे सगळ्यांना आश्चर्य वाटतं. तिथं बसलेले सगळे 8-10 लोक, त्यांच्यासोबत साहेबांसोबत आलेले सगळे आश्चर्यचकित होते. पुढे आम्ही त्या सांध्यामध्ये लुब्रिकेशन वाढवण्यासाठी मॅडमला ट्रीटमेंट दिली, म्हणजे तो सांधा पूर्ण बरा झाला. सर, ह्याचबरोबर अनेक वेळेला काही रुग्णांना असा प्रॉब्लेम असतो की सकाळी उठलं ना की पाय ठेवला की टाच दुखते, प्रचंड त्रास होत असतो. ह्याविषयी काही होऊ शकतं का? टाच दुखणे म्हणजे आम्ही प्लांटर फेशायटिस सुद्धा ह्याला म्हणतो. तर टाचेच्या हाडाच्या तिथे लागून सूज असते, किंवा ती सूज प्रदीर्घ काळासाठी राहिली तर तिथे एक टाचेला हाड वाढतो, आणि मग ते रुग्ण फोटो घेऊन येतो, म्हणतो टाचेला हाड वाढलं, याला काही करणार का. त्या हाडाला वाढल्यानंतर जास्त काही करता येत नाही, पण त्याच्या आजूबाजूची सूज जर कमी केली ॲक्युपंक्चरने, ते पटकन कमी होतं. अनेक लोक तिथे इंजेक्शन स्टिरॉइडचं पण घेऊन येतात, पण कोणाला 15 दिवस 6 महिन्यापेक्षा जास्त फायदा होत नाही. ॲक्युपंक्चरने, आता माझ्याकडे एक डान्सर ट्रीटमेंटला होती ठाण्याला, तर तिचा म्हणजे तिची 4-5 दिवसाच्या पुढे तिचा शो होता, आणि ती म्हणली, हे टाचदुखीमुळे मी हैराण झाले आणि कदाचित माझं त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन मुश्किल आहे. आणि मला माहित होतं हे झटपट कमी होतं, कारण की फ्रेश होतं. ते अगदी 2 ते 3 दिवसामध्ये संपून गेली टाचदुखी. ॲक्युपंक्चरने आपण डायरेक्ट जिथं सूज आहे तिथं ट्रीटमेंट देतो, त्याच्याने अँटी इन्फ्लेमेटरी ऍक्शन तिथं होते. ती सूज ओसरली की तिथलं दुखणं बंद होऊन जातं. सर, असंच टेनिस एल्बो विषयी काही सांगू शकता का? टेनिस एल्बो स्पोर्ट्समन मध्ये जास्त होतं. तसं पाहायला गेलं तर टेनिस खेळणाऱ्यालाच व्हायला पाहिजे, पण महिलांमध्ये जे हाऊसवाईफ्स आहेत त्याच्यामध्ये कॉमन आहे. वजन जास्त उचलणे किंवा कपडे पिळताना जी ऍक्शन होते, त्याच्यामुळे हा छोटासा इथे जो जॉईंट आहे तो घासला जातो आतमध्ये. त्याच्यामुळे ते तिथे एवढ्या जास्त वेदना होतात की इथून खालचा हात वापरणं मुश्किल होऊन जातं, वजन उचलणं मुश्किल होतं. म्हणजे दुखणं इथं असतं, परंतु हात अपायित झाल्यासारखा होतो. माझ्याकडे आताच अंडर-19चा पूर्वीचा जो कॅप्टन होता मुंबईचा, त्याला टेनिस एल्बो होता. त्याला मी ट्रीटमेंट दिली, एक 3-4 दिवस ट्रीटमेंट दिली. 7-8 दिवसानंतर त्याची मॅच होती. 92 रन केल्यात या मुलाने. एवढा चांगला झाला त्याचा टेनिस एल्बो. सर, जेव्हा आपण विविध पेशंटशी उदाहरणं देतात, माझ्या मनात असा प्रश्न होता की सेलिब्रिटीज जे असतात, अनेक वेळेला आपल्याकडे सेलिब्रिटीज सुद्धा येतात, हे एक्सेप्ट करतात काही ट्रीटमेंट? आता ॲक्युपंक्चर इतकं पॉप्युलर झालं रिझल्ट्समुळे की सुशिक्षित लोक आणि सेलिब्रिटीज सुद्धा येतात. आता सचिन तेंडुलकर आहे, सानिया मिर्झा आहे, किंवा फिल्म स्टार मनोज कुमार आहेत, कथक नृत्य बिरजू महाराज आहेत, असे अनेक लोक आहेत की ज्यांनी ॲक्युपंक्चर ऍक्सेप्ट करून ती ट्रीटमेंट घेतलेली आहे आमच्या. निश्चित, म्हणजे इतके दिग्गज व्यक्ती सुद्धा ॲक्युपंक्चरची जी तुमची ट्रीटमेंट आहे त्याच्यावर पूर्णतः विश्वास ठेवून तुमच्याकडे येऊन ट्रीटमेंट घेऊन पूर्णतः बरे झालेले आपण तर बघतोच सगळ्यांना. सर, आपण जेव्हा हे विविध वेदनाविषयक आता विविध प्रश्न आले, तसंच अनेक वेळेला काही सिस्टेमिक रोग असतात, जसं हृदयविकार आहे किंवा डायबिटीस आहे. तर हृदयविकारामध्ये सिनियर सर आपण ट्रीटमेंट देऊ शकतो का? 40शी ओलांडल्यानंतर आपल्या ज्या आर्टरीज असतात, रक्तवाहिन्या, त्याची इलॅस्टिसिटी कमी होते, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होतं, आणि त्यामुळे
ब्लड प्रेशर वाढतं आणि ब्लॉक तयार होतात, कोरोनरी आर्टरीमध्ये ब्लॉक तयार होतात. तर ॲलोपॅथीत काय करतो आम्ही, ती अँजिओग्राफी करतो. एक ब्लॉक असेल तर त्याला अँजिओप्लास्टी करतात आणि 3 किंवा जास्त ब्लॉक असतील त्याला ट्रिपल वेझल डिझीज म्हणतो, त्याला आम्ही बायपास सर्जरी करतो. परंतु आता 4 दिवसापूर्वीच माझ्याकडे हैदराबादला पेशंट आला होता की बायपास झालं आणि 6 महिन्यातच त्याला दुसरं ऑपरेशन करायला सांगितलं डॉक्टर. त्यामुळे बायपास किंवा अँजिओप्लास्टी हे काही परमनंट सोल्युशन नाही. आमच्याकडे हे लोक ऑपरेशन टाळण्यासाठी येतात. इथं दादरला माझ्याकडे एक पेशंट होता, त्याला 3 ठिकाणी ब्लॉक होते, 90% जास्त. मी स्वतः त्याला 10 मिनिटं सांगितलं की बाबा बायपास करून मोकळा होऊन जा. ते म्हणून नाही मेलो तर चालेल पण तुम्हीच काय करायचं ते करा. तर त्या पेशंटला आम्ही ट्रीटमेंट केली. त्याला मी सांगितलं की रोज चालायचं, फास्ट वॉकिंग, आणि किती वेळाने दुखतं छातीमध्ये किंवा खूप घाम आला तर थांबायचं आणि मला सांगायचं की इतक्या वेळ चाललो. तर सुरुवात जेव्हा केली ट्रीटमेंटची तेव्हा फक्त 2.5 मिनिटात त्याला थांबावं लागायचं. 5 ते 6 महिने ट्रीटमेंट केल्यावर मी त्यांना विचारलं आता किती वेळ चालू शकता. तो म्हणला सर मी 1 तास चालू शकतो, नंतर मात्र थांबावं लागतं. मी म्हणलं कुठं दुखतं, ते म्हणून माझे गुडघे दुखतात. मी त्याला म्हणलं की आता अँजिओग्राफी करून पाहू. तेव्हा मला वेळ लागला का आता मी 1 तास जर चालतो मला काही त्रास नाही, तर अँजिओग्राफी करून पैसे का खराब करू. निश्चित. सर आपल्याला प्रश्न आलेला आहे. डॉक्टर अनिल धानोकर प्रश्न विचारतायत शेगाववरनं. नमस्कार. हॅलो, नमस्कार. नमस्कार. डॉक्टर अनिल धनोकर बोलतो शेगाववरून. जसं मला हे विचारायचं आहे, हार्ट ब्लॉकेजेस साठी काही हे पॅथी करू शकते का? हार्ट ब्लॉकेजेससाठी मी निश्चित आता तेच उत्तर दिलं ना. आता जे मी बोललो तर त्या संबंधीच बोललो अतिशय की विस्तृत. बायपास टाळण्यासाठी लोक येतात आमच्याकडे, चांगले होऊ शकतात. ॲक्युपंक्चर विषयी असेच अनेक केसेस आणि अनेक प्रश्न तुमच्या मनातही असतील. या प्रश्नावर आपण अशीच चर्चा चालू ठेवणार आहोत. सह्याद्री हा महिलांविषयक कार्यक्रम आहे, त्यामुळे महिलांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सौंदर्यवृद्धी. ॲक्युपंक्चरद्वारे सुद्धा ही कॉस्मेटिक ॲक्युपंक्चरद्वारे होऊ शकते का, याविषयी तुम्हाला उत्सुकता आहे, मलाही उत्सुकता आहे. सर काय सांगाल? कॉस्मेटिक ॲक्युपंक्चर ही ब्रँच जगात पहिल्यांदा मी सुरू केली, त्याचे कोर्सेस सुरू केले आणि भारतात 1000 पेक्षा जास्त ब्युटिशियन माझ्या स्टुडंट आहेत. सगळ्यात जास्त कॉमन जे प्रॉब्लेम आहेत कॉस्मेटिकचे, एक म्हणजे ॲक्ने व्हल्गेरिस म्हणजे मुरुमाचे डाग ज्याला आपण म्हणतो. दुसरा आहे ॲक्ने रोझेसिया म्हणजे गुलाबी लाल रंगाच्या चेहऱ्यावर येतात, मुरुम येतात. याशिवाय लठ्ठपणा. ॲक्ने व्हल्गेरिसमध्ये आमचं एक स्वतःचं टेक्निक आहे की इथून रक्त काढतो आम्ही आणि एका पॉईंटला इंजेक्ट करतो आणि एका दिवसाच्या आत ते ॲक्ने पूर्णपणे जातात. एका दिवसाच्या आत. कायमस्वरूपी करायचं असेल तर 3-4 महिने आठवड्यात 2दा ट्रीटमेंट करावं लागतं. अजून एक कॉमन प्रॉब्लेम म्हणजे बटरफ्लाय पिगमेंटेशन म्हणजे चेहऱ्यावर असं काळं फुलपाखरासारखं येतं, त्याला म्हणतो बटरफ्लाय. बटरफ्लायसाठी सुद्धा ॲक्युपंक्चर खूप उपयुक्त आहे. 3-4 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये बटरफ्लाय कायमचं जाऊ शकतं. लठ्ठपणा हा तर फारच कॉमन प्रॉब्लेम आहे आणि बरेच लोक डायटिंग करतात किंवा हे व्यायाम करतात, तर त्याच्याने कमी नाही झाले की आम्हाला येतात. माझ्या अनुभवाप्रमाणे बायकामध्ये जो लठ्ठपणा असतो त्याचं कॉमन कॉज आहे हार्मोनल इम्बॅलन्स, आणि हार्मोनल इम्बॅलन्समुळे जर लठ्ठपणा वाढला तर डाएट किंवा एक्सरसाइजचा काहीच उपयोग होत नाही. असे पेशंट आमच्याकडे येतात आणि ॲक्युपंक्चरचे अतिशय चांगले रिझल्ट आहेत. औरंगाबादला एक ब्युटिशियन पेशंट होती माझी, स्वतः ब्युटिशियन. तिचं वजन 94 किलो होतं. बिलीव्ह मी, एका महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये 78 किलोवर आले ते एका महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये. याच्या व्यतिरिक्त चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, मानेवरच्या सुरकुत्या, आमची एक स्पेशल ट्रीटमेंट आहे. इव्हन बॉडी शेपिंग सुद्धा करतात ॲक्युपंक्चरने, मात्र त्याला तज्ज्ञ ॲक्युपंक्चरची आवश्यकता आहे. वाईड स्कोप आहे. बरोबर. सर महिलांविषयी इतरही अनेक प्रश्न असतात, जसं वंध्यत्व आहे. या विषयाकडे पण वळूया. आपण आत्ता कार्यक्रमात वेळ झालेली आजच्या आरोग्य सल्ल्याची. आजचा आरोग्य सल्ला काय आहे तो पाहून घेऊया. ॲक्युपंक्चर उपचार पद्धती सुरू असताना खालील काळजी घ्यावी. उपाशीपोटी ॲक्युपंक्चर उपचार टाळावे. पेसमेकर इत्यादी उपकरणं जर शरीरात बसवली असतील तर त्याची माहिती ॲक्युपंक्चर तज्ज्ञांना द्यावी. स्त्रियांनी आपल्या मासिक पाळी व फॅमिली प्लॅनिंग विषयी ॲक्युपंक्चर तज्ज्ञांना माहिती द्यावी. ॲक्युपंक्चरसाठी वापरण्यात येणारी सुई नेहमी नवीन व निर्जंतुक असल्याची खात्री करावी. कॉस्मेटिक ॲक्युपंक्चर विषयी तर आपण जाणून घेतलंच, पण वंध्यत्व ही समस्या सुद्धा भेडसावत असते अनेक महिलांना. सर ह्याविषयी काय सांगू शकता? वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटी. इन्फर्टिलिटीचं कारण हजबंडमध्ये असू शकतं, वाईफमधून सुद्धा असू शकतं. पुरुषामध्ये जे जास्त कॉमन आहे त्याला म्हणतो ऑलिगोस्पर्मिया किंवा ॲझोस्पर्मिया. त्यात
शुक्रजंतू जे आहेत ते कमी होतात किंवा होतच नाहीत तयार. आणि महिलांमध्ये पाळी जर अनियमित असेल, ओव्ह्युलेशन जर होत नसेल किंवा ट्यूब ब्लॉक असेल, असे अनेक कारणं असतात. तर वंध्यत्वामध्ये आधी आम्हाला कारण शोधावं लागतं की याचं कारण काय आहे. जर ॲझोस्पर्मिया किंवा ऑलिगोस्पर्मिया असेल तर ॲलोपॅथीत त्याला उपचार नाही आहे, पण ॲक्युपंक्चरमध्ये आपण निश्चित प्रयत्न करू शकतो. परळी वैजनाथला माझा मॅटर्निटी होम होता, आमचा एक पेशंट होता, त्याला मूलबाळ होत नव्हतं, ॲझोस्पर्मिया होता. तर तो म्हणला, सर मला प्रयत्न तर करा. आम्ही ॲक्युपंक्चर चालू केलं, त्याचं कारण शोधून काढलं की ॲझोस्पर्मिया काय आहे अकॉर्डिंग टू ॲक्युपंक्चर. आणि 3 महिन्याच्या अवधीमध्ये त्याची बायको प्रेग्नंट झाली. मग आम्ही हजबंडचं सिमेन ॲनालिसिस केलं आणि जे 0 होता स्पर्म काउंट तो 35 मिलियन पर ml इतका वाढला प्रचंड. नंतर त्याचे 3 बाळांपण आमच्या हॉस्पिटलमध्ये झाले. नंतर तो म्हणला, सर आता बस झालं, आता ऑपरेशन करा. त्याचं कुटुंबियांचं ऑपरेशन सुद्धा मी करून दिलं. हाच कार्यक्रम जर तुम्हाला पुन्हा बघायचा असेल तर तो पुनःप्रक्षेपणाची वेळ नोंदवून ठेवा. पुनःप्रक्षेपण होणार आहे 3 एप्रिल. सखी सह्याद्री प्रायोजित कार्यक्रम पुनःप्रसारण सोमवार दिनांक 3 एप्रिल 2017 रात्री 10 वाजता. ॲक्युपंक्चर हा विषय अतिशय विस्तृत आहे. अनेक प्रश्न तुमच्याही मनात आहेत, माझ्याही मनात आहेत. डॉक्टर सचिन सर, मला थोडक्यात काही प्रश्नांची उत्तरं द्या. ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीचे दुष्परिणाम असतात का? नाही, दीर्घकालीन नाही. लठ्ठपणा आणि सौंदर्य वृद्धीसाठी ॲक्युपंक्चर उपयुक्त आहे का? निश्चित. ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर हे एकच आहेत का? निश्चित. दैनंदिन जीवनात ॲक्युपंक्चर ॲक्युप्रेशरचा वापर होऊ शकतो का? नक्कीच. वेदना मुक्तीसाठी ॲक्युपंक्चर उपयुक्त आहे का? सर्वप्रथम सिनियर सर, जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश द्याल? ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशरमध्ये औषधाचा वापर नसल्यामुळे कमी खर्चिक विना दुष्परिणाम अशी आणि अनेक रोगामध्ये मुळासकट आपण नीट करतो अशी उपचार पद्धती आहे. आपला भारत देश हा गरीब आहे, आपल्याकडे बरेच लोक दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत, तर त्यांचा आपण खर्च वाचवू शकतो. हे कमी खर्चिक आहे. जसं आम्ही काय करतो, जसं ॲक्युप्रेशरचे पुस्तक आम्ही लिहिलं, अनेक रोगाचा पेशंट घरच्या घरी उपचार करू शकतो. जसं कुणाचं डोकं दुखत असेल, इथे एक पॉईंट असतो, असं जोरात दाबलं की डोकेदुखी लगेच कमी होते. किंवा कुणाची मान अवघडली असेल, या इथं चिमटा घेतला की मान अवघडली लगेच मोकळी होते. कुणी बेशुद्ध पडला असेल, नाकाखाली इथं जोरात टोचलं तर लगेच उठून बसू शकतो. तर कमी खर्चाची, मी जसं सांगितलं, सिम्पल, सेफ, इफेक्टिव्ह. त्यामुळे भारतासारख्या देशाला, चीनमध्ये पॉप्युलर का झालं तर औषधावरचा खर्च होणारा त्यांनी कमी केला आणि रोटी, कपडा, मकान, हेल्थ आणि एज्युकेशन यासाठी तो वापरला. म्हणून भारतात आमचा हाच प्रयत्न आहे. म्हणून आम्ही ॲक्युपंक्चरला भारतात पॉप्युलर करत आहोत. निश्चितच सिम्पल, सेफ आणि इफेक्टिव्ह ॲज वेल ॲज इकॉनॉमिकल, अतिशय साधी, सोपी, उपयुक्त आणि खिशाला परवडणारी अशी ॲक्युपंक्चर उपचार पद्धती विविध रोगांवर आपण आज बघितली. अतिशय उपयुक्त आहे, ते सुद्धा विना साईड इफेक्ट्स, विना कुठच्याही दुष्परिणामांची. ॲक्युपंक्चर उपचार पद्धती निश्चितच अतिशय प्रभावी उपचार पद्धती, जागतिक आरोग्य संघटना मान्य अशी उपचार पद्धती आहे. चीनमध्ये जरी ही अतिशय फोफावली असली तरी त्याचं मूळ हे भारतीय आहे आणि भारतातूनच ते पुढे गेलेलं आहे. त्यामुळे निश्चितच आपण ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीचा अवलंब कराल अशी मी आशा व्यक्त करते. डॉक्टर सचिन लोहिया, डॉक्टर पी.बी. लोहिया, आज तुम्ही आलात आणि मार्गदर्शन केलं त्यासाठी मनपूर्वक आभार.